शेळी मेंढी यांच्या पिल्लांची जबरदस्त वाढ होण्यासाठी बरं का, मग तुम्ही म्हणताय की वाढ होत नाही, परंतु तुम्ही फार्मावर येऊन बघा माझ्या की या पिल्लांची वाढ कशी जबरदस्त होते. त्यांच्यासाठी एकच मी चाटण सांगतो. हे चाटण जर तुम्ही व्यवस्थितरित्या त्या पिल्लांना दररोज फक्त सकाळी जर दिलं तर तुमच्या पिल्लाची वाढ, वजन वाढ तर होईलच होईल, शिवाय जे हगवण आहे किंवा ताप आहे, न खाणे आहे, असले जे किंवा जंताचा प्रकार आहे, हे पूर्णपणे नाहीसा होऊन जाईल. असं कोणतं चाटण आहे की जे चाटण मी सांगणार आहे, ऐका. तर 10 पिल्लांसाठी मी सांगतोय, लक्षात ठेवा. 10 पिल्लांसाठी 2 कांदे एवढे 2 बारीक चिरायचे चांगले, साधारण एक लसणाच्या 2 गड्ड्या सोलून घ्यायच्या आणि चिरायच्या, त्या बी बारीक बारीक चिरायच्या. हे मुख्य सांगितले घटक, हे 2 मुख्य सांगितले. 10 पिल्लांसाठी सांगतोय. 100 ग्रॅम गूळ घ्यायचा. 100 ग्रॅम गूळ घेतल्यानंतर एक 5-6 चमचे मोहरीचं तेल, 1 चमचा काळी मिरी पावडर, 1 चमचा सुंठ पावडर, 1 चमचा आल्यापासून जी किंवा वाळलेल्या आल्यापासून जी पावडर तयार होते. आता पहिल्या गोष्टी लक्षात जर आलेल्या असतील, सुंठ पावडर सांगितली 1 चमचा, काळी मिरी पावडर सांगितली 1 चमचा, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती आहे ती पहा, तिखट काळं तिखट जे आहे त्याच्यामध्ये बाकीचं नको आहे, फक्त ती बुकटी पाहिजे नाही, ह्याची मिरचीची बुकटी. ही मिरचीची बुकटी अर्धाच चमचा टाकायची फक्त त्यामध्ये. हे सगळे जे पदार्थ मी सांगतोय ते त्यांच्यामध्ये लाळ रस, तुम्हाला सांगतो त्यांच्यामध्ये पचन, जंत हे नाहीसे होण्यासाठी सांगायला लागतं. 1 चमचा जिरं टाकायचं, जिरं, आणि अर्धा चमचा हिंग टाकायचा, आणि 2 चमचे मीठ, आणि हे सगळं एकत्रित कुस्करायचं ते तेलामध्ये. ह्या गोष्टी तर माझ्या मते सर्वांच्या लक्षात आल्या. यामुळं काय होईल ते मी तुम्हाला सांगतो. तुमचा कुचमलेला असेल, जिभेवर काटे आले असतील, पोटात जंत झाले असतील, होणारच नाहीत. हे चाटण जर तुम्ही दररोज त्या पिल्लांना दिलं, सकाळी उठल्या पहिलं काम पिल्लांना हे चाटण, आणि मोरखंड पडते हे खाण्यासाठी. मग ते एका ताटात धरायचं, लक्षात ठेवा. ह्याला थोडं, ह्याला थोडं, ह्याला थोडं, अशा पद्धतीनं. जे खात नाहीत, आता सुरुवातीला प्रत्येकजण खाणार नाही. आता ह्याच्यामध्ये बरं का, लक्षात ठेवा, या चाटणामध्येच जर तुम्ही खपरी पेंड जी असते, शेंगदाणा पेंड, एवढीच टाका 10 पिल्लांसाठी, लईसुद्धा टाकू नका. आणि लहानपणापासून ही सवय लावायची 20 दिवसाच्या पुढच्या पिल्लांसाठी. म्हणजे ही पिल्लं, हे पहा, वजन कधी वाढणार आहे ते मी सांगतो. पिल्लांनी खाऊन जर पिल्लं पाणी पिली, लक्षात ठेवा, भरपूर पाणी जर पित असतील तर पिल्लांचं वजन निश्चित वाढणार. अगदी काळ्या दगडावरची ही पांढरी रेख सांगतोय. दूध पिणाऱ्या पिल्लांसाठी सुद्धा हे तुम्ही करा, आणि मग तुम्ही मला याचा रिझल्ट सांगा. सोपा उपाय मी सांगितला काय. आणि मग यांना पुढं कडुलिंबाचा पाला बांधा, किंवा सुवाबळीचा पाला बांधा, शेवग्याचा पाला बांधा, हादग्याचा पाला बांधा, हे किंवा शेवरीचा पाला बांधा,
आणि छोट्या गव्हाणीमध्ये या पिल्लांसाठी तूर बुसकट सगळ्यात पौष्टिक, तूर बुसकट आणि सोयाबीन बुसकट, बरं का, भुसा, सोयाबीन भुसा मिळतो आणि तूर बुसकट अगदी चांगल्या प्रतीचं असावं, उगं ते लाकडं नसावीत, ध्यानात आलं का. आणि जर लाकडं तुम्हाला वापरायची असतील तर मग त्या लाकडावरती काय प्रक्रिया करायची ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. एवढं तुम्ही करा, पहा, म्हणजे वाळाचा असू द्या किंवा काय असू द्या, लाकडासह फोडून खा. ओके, मी जे अवलंबात आणतो ते तुमच्यासाठी मी सांगितलं. रामकृष्ण हरी, विठ्ठल केशव.